तर हाय, वेलकम टू माय चॅनल. तुझं नाव आहे व्हॉट आय वॉच दिस वीक. सो आज मी बघितलंय मराठी मधला अजून एक भारी पिक्चर. तिचं नाव आहे आरपार. अरे रे, तिचे प्रमोशन एवढे भारी होते. प्रमोशन चाललेले वेगळ्या वेगळ्या कॉलेजमध्ये जाऊन. पण मी मूवी बघितली. अरे रे रे, एवढी भारी ऍक्टिंग की त्याच्यामधले सीन्स एवढे भारी आहेत. ललित प्रभाकर, ऋता दुर्गुळे ऑफकोर्स ती चांगली करणार माहिती होतं. कारण ती एक चांगली कलाकार आहे. मी ललितचं काम नाही बघितलं. आणि ललितनी जे आपल्याला अरे रे! काय काम करतो ललित. ते इमोशन्स ऑन पॉइंट. भरपूर भारी-भारी सीन आहे त्याच्यामधले. आरपार आहे ना इंडियन सिनेमा म्हणजे मराठी सिनेमा बोलू शकतो. इंडियन सिनेमात पण त्याच्यामध्ये मराठी इंडस्ट्रीमध्ये त्यांनी ट्रेडमार्क केलं, की ऑफकोर्स दशावतार आणि हा एकाच दिवशी रिलीज झाला. दशावतार लोकं का बघणार? कारण का बघणार? तूच सांग आयडिया काय बघणार लोकं? कारण तो कोकणावरती आहे, जरा फेमस केला म्हणून. पण आरपार एवढा भारी आहे ना भाई, आरपार एवढा कडक केलाय ना त्यांनी, की लव्ह स्टोरी बनवली आहे ना. ते आता स्वप्नील जोशीच माहिती आहे ना आपल्याला लव्ह स्टोरी करतो. पण नाही, ही ललित प्रभाकर रणबीर कपूर आहे, रणबीर कपूर. ललित प्रभाकर रणबीर कपूर आहे मराठीमधला. त्याने एवढं भारी काम केलं ना यार, ओजी. एवढं क्लास काम केलं आणि ते इमोशन्स असतात ना, की तोंडावर राग, पण डोळ्यात अश्रू. ते एवढं त्यांनी भारी केलं. कॅफेवाला सीन आहे तुम्ही बघू शकता. ते एवढं त्यांनी भारी केलं, की डोळ्यात अश्रू आहे, तोंडावर राग आहे. ॲक्टर एक असतो ना, ॲक्टर ज्याला रडता नाही येत. ॲक्टिंग म्हणजे काय, की सगळं खोटं असतं आणि तुला ऑडियन्सला खरं वाटायचंय. तर जोपर्यंत तू असं ना, की जोपर्यंत पाणी टपकणार तोपर्यंत ती ॲक्टिंग नाही. पाणी डोळ्यात जोपर्यंत साचवू नाही शकत ना, तोपर्यंत ॲक्टिंग नाही करू शकत. हे पायड्या तुलाही माहिती आहे, हो की नाही? की जोपर्यंत डोळ्यात पाणी नाही आपण आणत, तोपर्यंत ऑडियन्सच्या डोळ्यात पाणी नाही. एवढं भारी, एवढं म्हणजे मार कापडात पायड्या. हं. आणि ललित प्रभाकरचे सीन्स, मोनोलॉग त्याने एवढा भारी केला ना भाई, तो दिसतोच भारी. ललित प्रभाकर दिसतोच भारी आणि काय गाणं गोंधळाला ये, आई बाबा गोंधळ अरे गोंधळ जो घातलाय आणि एडिटिंग भारी. आणि ते ना की प्रेडिक्टेबल नव्हतं की असं होईल. धूम. जो सीन्स आहे, एवढं भारी सीन. आणि ऑफकोर्स मराठीमधले कडक आहे. मराठी सी मराठीमध्ये असं बनणं खूप मॅजिकल आहे. कारण मराठी सिनेमा वेगळे-वेगळे कॉन्सेप्ट घेऊन येतात आणि वेगळे-वेगळे कॉन्सेप्टला कुठपर्यंत नेऊ शकतात ते बघू शकतो मराठी सिनेमा. आणि मराठी सिनेमाने एवढं भारी केलंय. ऑफकोर्स मराठी सिनेमाला काय बोलतो, खूप अप्रतिम सिनेमे दिलेत. पण आर-पार बेस्ट दिले. सिनेमॅटोग्राफी पण भारी आहे. आणि जर नकली नाही वाटलं, की मराठी सिनेमा नकली बनवतो. जे पण आधी पण आलेत ना, नवरा माझा नवसाचा 2 बघा, आधी जेवढे मूव्ही आले ते सगळे नकली असतात है ना. ते सगळं आता घरात शूटिंग करायची आहे. ते लोकं असली घरात नाही करत. नकली घर असतं ना, त्याला शूटिंग करतात नकली घर करतात. सगळं नकली बनवतात. नकोय नकली. लोकांना नकली नाही बघायचंय. 2 तासाची मूव्ही लोकांना नकली काय दाखवणार? असली करा. असली दाखवा. आणि एवढं भारी आणि ऋतानी पण खाल्लंय. ऋतूचा इमोशन्स आहे, की हात ठेवणं वाला, तो एक भारी मला वाटला तिचा. आणि दुसरा जेव्हा अँक्झायटीवाला ना, माझ्या अंगात ऋतूला येतो. तो एक डायलॉगमध्ये तिने किल केलाय. किल. आणि ललित ग बाबा, रणबीर कपूर झालाय. त्याला त्या गँगस्टर मूव्ही द्या, हिंदीमध्ये आणा. त्याला गँगस्टर मूव्ही आणि त्याला वर्ल्ड वाईड करा. तो वर्ल्ड वाईड फेमस होण्यासाठी आहे. तो फक्त मराठी इंडस्ट्रीसाठी नाही, वर्ल्ड वाईड त्याला फेमस करा. वर्ल्ड वाईड. एवढा भारी आहे तो, वर्ल्ड वाईड तो फेमस झालाच पाहिजे. आणि आरपार आहे ना, आरपार नावामध्ये डायरेक्ट विषय खोल पृथ्वी गोल. हां? हां, पायड्या. विषय खोल पृथ्वी गोल. डायरेक्ट शॉट. आणि एवढा भारी पिक्चर आहे ना, ऑन टू पॉइंट. स्टार्ट टू एंड भारी आहे. असं नाही की स्टार्ट करावे तर एंडमध्ये पडला पिक्चर ना. त्या पिक्चरनी पकडून ठेवलं त्यापर्यंत. 1, 2, 3, 4 4 मुद्दे, 4ही मुद्दे परफेक्ट. आणि कसं रिलेशनशिप असतं. रिलेशनशिपच तशी असतात. ते कुठलेही असेल, तसेच असतात. तर तुम्ही वेगळं काही बनवूच नाही शकत त्या रिलेशनशिपमध्ये. असं नाही की प्रेम तसंच असतं. आता प्रेमाला वेगळी भाषा नाही देऊ शकत आपण. प्रेम टॉक्सिकच असतं. प्रेम कधी नाजूक झालंच नाही. हां, पाहिल्या? प्रेम कधी नाजूक आहे? नाही. प्रेम कसं आहे? टॉक्सिकच आहे. प्रेम नाजूक नसतं. नेहमी टॉक्सिक असतं. ते फक्त आपण माणसांशी कसं वागतो, बोलतो त्याच्यावरतून होतं. पण टॉक्सिसिटी तर असते. बरं तो केवढाही मोठा स्टार असो, ते पण आणि सिगारेट काय पितात? सिगारेट पिण्याला पण स्टाईल असते आणि ती भारी दिसतात. आणि जशी ऋता भाई एक वेळा असं वाटलं ना, की एवढा भारी पिक्चर हे लोकं कसे बनवू शकतात? आणि डिरेक्टर गौरव, त्याला तर आपण काय बोलू, गौरवने भारी केलं, भारी.
आणि डेडिकेट टू त्यांनी स्टार्टिंगला असं आलं, पिक्चर चालू झाला, नॅशनल एंथम झालं आणि स्टार्टिंगला काय येतं, हा पिक्चर शाहरुख खानला डेडिकेट, डायरेक्ट शाहरुख खानला डेडिकेट, की शाहरुख खानने प्रेम शिकवलं आपल्याला, शाहरुख खानला डेडिकेट. काय भारी, की त्याला माहिती की शाहरुख खाननेच प्रेम शिकवलं लोकांना, बाकी कोण नाही शिकवू शकत. शाहरुख खान सारखं प्रेम कोण नाही शिकू शकत. आणि एवढं त्याने भारी, की काय बोलू मी भाई, आरपार बघितल्यापासून थिएटरमध्ये बघणार नाही की. आणि तसं एक सीन आहे, सिगरेट पितो आणि फॅन्ड्री गाणं वाजतं, टाणा टाणा, अरे रे रे रे, ऑडियन्स थिएटरमध्ये लोक उभी राहिली. एवढा भारी तो सीन आहे यार, एकदम मस्त. जाऊन बघायला मला आरपार, आरपार मस्त. तुम्ही बघा, आमचे शोज अवेलेबल असतील. हा, त्याचे शोज अवेलेबल आहेत, आहेत आहेत आहेत. प्लीज जावा आणि बघा भाई, खूप कडक movie. मी सांगणार नाही की तुमच्या इच्छावर आहे, तुम्ही ट्रेलर बघा, त्याचा काही बघा. बरं, जसं आयुष्यात प्रेम असतं ना, हे तसंच आपल्याला शाहरुख खानने दाखवलेलं ते खोटं प्रेम आहे. तसा प्रेम कधीच कोणाला होत नाही. हे खरं प्रेम आहे, जे होतं, जे कबीर सिंग मध्ये दाखवलंय, जे या पिक्चर मध्ये दाखवलंय, ते खरं प्रेम आहे. त्याच्यामध्ये तसंच होणार आहे. कोण तुला येऊन जादूगर येऊन काहीच करणार नाही. मॅजिकल नाही वर्ड्स होतात ते. जोपर्यंत तू त्याच्यावर थुंकत नाही, तो माझ्यावर थुंकत नाही ना, तोपर्यंत काय नाही होणार. तोपर्यंत ते बॉन्डच बनणार नाही. एक बॉन्ड बनावं लागतं ना, की आता रोज जर मी रोज भेटणं पण वेगळी गोष्ट, की रोजच भेटावं लागतं, हे ते असं काय नसतं. परत जसं एक बॉन्ड क्रिएट करावा लागतो आपल्याला प्रेमासाठी, तो बॉन्ड लास्टपर्यंत जातो, की आपल्याला माहिती नाही काय करतोय. स्टुपिडिटी, आपण वेडेपणा करतो. हे छुत्यागिरी बोलतात. त्याला बोलतात ना छुत्यागिरी. सेम छुत्यागिरी करायची. या पिक्चरमध्ये तेच दाखवलं, की सगळे छुत्यागिरी करतात. कबीर सिंगमध्ये पण तेच दाखवलंय. छुत्यागिरी. ह्याच्यामध्ये पण छुत्यागिरी. म्हणून तो खरा आहे. शाहरुख खानच्या पिक्चरमध्ये छुत्यागिरी नसतेच. शाहरुख खानच्या फिल्ममध्ये फक्त तो ग्लॅमर, तो रोमॅन्स, ते प्रेम जे नसतं. जे रिअलिटी वर्ल्डमध्ये शाहरुख खान सारखं काय नाही. शाहरुख खानच नाही रिअलिटीमध्ये बघायला गेलं. राज, राहुल असे नाहीच आहेत. पण त्याच्या मूव्हीजने ते केलं ना, की असं घडतं, हे होतं, ते होतं. परतलीमध्ये ते काही नाही. आणि हा पिक्चर मी सांगू शकतो, की जसं टॉक्सिक प्रेम आहे ते असं दाखवलं. आणि मी सांगतो लिटरली भारी, लिटरली भारी आहे, की फोन केला, बोलली, की फोडला त्याला. त्याशिवाय घरीच नाही जायचं. मारलाच पाहिजे. आणि प्रेमात मेलं आणि मारणं नॉर्मल गोष्ट आहे. प्रेमात मरणं आणि मारणं. तर तिला कोणी हात लावला तर तो मेलाच. मेलाच. 2 घाव 2 तुकडेच पाहिजेत. अरे तिने हात कसा लावला, मी त्याला उद्या मारतो. उद्या उद्या येतच नाही ना कधी. त्याने आज हात लावला, तो आज रात्रीच मेला पाहिजे. खतम. हात लावला तो मेला. असं प्रेम. असंच प्रेम असतं खरोखरमध्ये. हां, ऑफकोर्स. बरोबर. उभाच चिरीन त्याला. भिकाऱ्या हाताला लावतो. तुझ्या बायकोला आणू का मग? असं म्हणा ना शेवट. तो शेवट नको ना आपल्याला. बरोबर ना? ऑफकोर्स माझ्या बायकोला हात लावला, मी मारणार. सेम प्रेम तेच असतं, की आता जोपर्यंत मी तिच्यावर थुंकत नाही, ती माझ्यावर थुंकत नाही, तोपर्यंत नाही होणार ना प्रेम. तसंच आहे. तसं. हेच प्रेम असतं. उष्ट खाण्याने प्रेम वाढतं. सेम. एका दुसऱ्याला खावा, प्रेम वाढतं. तसंच आहे. Yes. आणि आर यू मस्ट वॉच. मी सांगतो, की आजच्या जेन झीला बघावा. जेन झीनी डेफिनेटली बघावा पिक्चर. मी पण जेन झीमध्ये देतो, पण तरी पण मस्ट वॉच पिक्चर. आणि ऋता दुर्गुळे, गुड बॉय, फुलपाखरू, आणि ललित प्रभाकर, अग्गकर, रणबीर कपूर. आता ललित प्रभाकर आणि रणबीर कपूर एका पिक्चरमध्ये असतील, किल्लर, किल्लर. आणि भाई, भाई दोघांना हाड, दोघांना विषय खोली त्यांचा. लय बेकार करतात. हिंदी, हिंदी वाले लोगों कहता हूँ कि आर पार सबटाइटल थे उसमें, जाके देख सकते हो. टॉक्सिक प्रेम है, जाके देख सकते हो. कन्नड़ी, तुलु, तेलुगु पूरे नेशन को बोलता हूँ. जस्ट गो एंड वॉच आर पार इफ यू लव. तुम्हें पसंद आएगा. एंड ऋता आणि ललित, ऋता तर फुलपाखरू माझी, आणि ललितचं काय नाही बोलू शकत. आणि काय, बी सेफ, बी नाईस, लव्ह यू. पायडा लव्ह यू बोल. पायडा लव्ह यू बोल. लव्ह यू. हा, चल बाय बाय.